विमानामध्ये सहावा व्यक्ती कोण होता? हा कुटुंब पूर्ण दुःखी असतं आणि ते पूर्ण दुःखामध्ये असताना ते सहज कसे वावरू शकतात? सन्माननीय अजितदादा यांचा मृत्यू हा विमान अपघातामध्ये झाला. या विमान अपघाताच्या माध्यमातून जो काही काळाचा घाला ह्या महाराष्ट्रावरही घालण्यात आला किंवा झाला, त्यातून अजून महाराष्ट्र बाहेर नाही आला. पण यातून आता दादांच्या मरण्यावरती, दादांच्या अपघातावरती अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत. त्या प्रश्नाचे काहीही उत्तर नाहीत, फक्त तर्कावर तर्क आणि शंकेवर शंका आहे. आता दादांचा अपघात हा त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ह्या तिघांनी घडवून आणलाय का, असा एक खोचक प्रश्न किंवा एक शंका व्यक्त केलेली आहे अंजली दमानिया. आणि तो सहावा व्यक्ती कोण? तो सहावा व्यक्ती बारामतीमध्ये विमान क्रॅश व्हायच्या अगोदर ज्यानं अंगावरती निळी पॅन्ट किंवा शर्ट घातला होता, तो दारामध्ये येऊन उडी मारलाय. तो सहावा व्यक्ती कोण, हा सुद्धा प्रश्न अनेक माध्यमातून पुढे येतोय. आणि अजितदादा जिवंत आहेत. अजितदादा ज्या विमानात गेले ते विमान हे निळं होतं, त्या रंग निळा होता बॅक साईडला, आणि ज्याचा अपघात झालाय त्याचा लाल होता. हा पण अनेक लोक यावर सुद्धा व्हिडिओ करत आहेत. आणि एका पुढचा खळबळजनक गोष्ट अशी आहे की तो सहावा व्यक्ती हा अजितदादा होते. दादा हे जिवंत आहेत, ह्या सुद्धा बातम्या ह्या पेरल्या जातात. आणि ह्या सगळ्या बातम्या असण्याचं फक्त एकच कारण आहे, त्यानंतरच ह्या सगळ्या घटना, ह्या सगळ्या बातम्या होऊ लागल्या आहेत. ते घटना म्हणजे सुनेत्रा वहिनीचा शपथविधी. आता या सगळ्या प्रश्नावरती फक्त एकच व्यक्ती उत्तर देऊ शकते, ती म्हणजे सहावी व्यक्ती. ती सहावी व्यक्ती कोण, आपण हेच या व्हिडिओतून बघणार आहोत. मित्रांनो, रामकृष्ण हरी. आता एखादा व्यक्ती गेला, तो व्यक्ती अनेक कोडे, अनेक प्रश्न, अनेक गुपित आपल्या सोबत घेऊन गेले. आता त्या वेळेस त्या स्पॉटला नेमकं काय घडलं होतं, म्हणजे मुंबईतून निघाल्यापासून विमानामध्ये बसेपर्यंत आणि अपघाताच्या काही क्षण अगोदरपर्यंत नेमकं घडलं होतं काय, दादांचे गुपित काय होते, दादा आपल्या सोबत घेऊन गेले. आता त्यावरती भाष्य करणं, फक्त संशय व्यक्त करणं आणि ह्या संशयाचा महामेरू लोकांपर्यंत पेरायचं काम करायचं आणि लोकाला अशांत करायचे काम सध्या चालू आहेत ह्या माध्यमातून. आता आपण एका पहिल्या प्रश्नावरती बोलणार आहोत, तो म्हणजे अंजली दमानिया तीच व्यक्ती आहे. त्या व्यक्तीनं दादा जिवंत असताना त्यांच्यावर अनेक आरोप केले आणि ते असे आहेत की त्यांच्यामुळे अनेक लोकांचे मंत्रिपद सुद्धा गेलेले आहे. का दमानिया कुठे ते सुपारी घेऊन बोलतात, काय बोलतात मला देणं घेणं काहीच नाही. फक्त त्याने एक संशय व्यक्त केला, त्याने शंका व्यक्त केली आहे की ह्या तिघांना तर यांचा घातपात केला नाही का. कारण काय, कारण एकच, ह्या सगळ्या प्रश्नाचे जर डॉट डॉट जोडले गेले तर डॉट फक्त एका जागी येऊन टाकतो, तो म्हणजे सुनेत्रा वहिनी यांनी DCM पदाची घेतलेली शपथ. मग यांचं म्हणणं असं आहे की तिघांनं या ठिकाणी दादाचा घात केलाय. कारण काय, हे तिघ सुनेत्रा वहिनींना DCM करण्यासाठी घाई करत होते. जनरली ज्या घरामध्ये असे काही घटना घडते त्यावेळेस ते कुटुंब पूर्ण दुःखी असतं आणि ते पूर्ण दुःखामध्ये असताना हे सहज कसे वावरू शकतात, हे यांचा असा प्रश्न आहे. पण ताई, मागच्या काळामध्ये इंदिरा गांधी मेलेली असताना राजीव गांधीने शपथ अशीच घेतलेली आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि याचं काय जे उत्तर आहे, ते उत्तर तीच व्यक्ती घेऊ शकते, ते म्हणजे DCM सुनेत्रा वहिनी. आणि दुसरा प्रश्न ते म्हणजे राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं का, किंवा बाकीचे काही अजून काही गुपित असतील, हे गुपित फक्त एकाच व्यक्तीला माहिती असणार, ते म्हणजे सुनेत्रा वहिनी. कारण नवरा प्रत्येक गोष्ट ही आपल्या बायकोशीच शेअर करतो, कारण ते ज्या जीवनात साथी असते आणि बायकोशिवाय तो कुणासोबत शेअर करत असेल असं मला वाटत नाही. म्हणजे जे काही आहे की राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे की नाही,
दादाची अंतिम इच्छा काय होती, ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकते, ते म्हणजे सुनेत्रा पवार. आणि पुढचं आहे ते म्हणजे की विमानामध्ये 6वा व्यक्ती कोण होता, हा सध्याची टॅगलाईन चालू आहे आपल्या माध्यमामध्ये, की नेमकं त्या विमानामध्ये 5 माणसं होती की 6 माणसं होते. ते पहिलं सांगितलं गेलं 6 होते, पुन्हा म्हणतात तिथं बॉड्या 5 सापडल्या. त्यामध्ये एकनाथ खडसे असतील, छोटे आपल्या भुजबळांना सांगितलेलं आहे की काहीतरी गडबड आहे. असे अनेक वक्तव्य आहेत. हे वक्तव्याचे डॉट जोडले की एक संशय या अपघाताच्या बाबतीमध्ये येतो. आता संशय घ्यायचं काय घ्यायचं ह्याच्यावरती जे अपघाताच्या पूर्ण गोष्टीविषयी CID म्हणा, CBI म्हणा, जे काही SIT नेमली गेलेली आहे, हे सगळी काही यावरती तपास यंत्रणा तपास करून जे काही अहवाल समोर येणार आहेतच, कारण सोबत तो ब्लॅक बॉक्स पण सापडलेला आहे. एक अंतरिम अहवाल जो येईल त्यावरती ह्या गोष्टी निष्पन्न होतील. पण त्यापूर्वी अनेक असे बघा, त्या एक गावातील सरपंचानं त्या 6व्या माणसाला उडी मारताना बघितलं. त्याने काहीतरी निळं काहीतरी घातलं होतं अंगावरती. तो दारात उभा होता. तो 2 ते 3 सेकंद त्या ठिकाणी त्याने ते दृश्य पाहिलं आणि त्या दृश्याकडे बोट दाखवून अमोल मिटकरी म्हणतात की 6वा व्यक्ती कोण होता. विमानामध्ये 6 व्यक्ती होते, एकानं उडी मारले तर 5 बॉड्या सापडल्यात, एक बॉडी सापडली नाही. मग तो 6वा व्यक्ती कोण, तो 6व्या व्यक्तीनं उडी मारले तो तपास घ्या. आता मुळातच विमानाची लँडिंग झाल्यापासून त्या अपघातापर्यंत त्या विमानामध्ये फक्त 5च माणसं होते. आपले क्रू मेंबर 3, 2 पायलट आणि 1 क्रू मेंबर, आणि हे 2 विदीप जाधव आणि दादा. ह्या 5 व्यक्तीशिवाय दुसरं कोणीच विमानामध्ये नव्हतं. ज्या वेळेस टेक ऑफ पासून ते अपघातापर्यंत जे काही आहे ते सगळं काही आहे ते सगळं रिपोर्ट हा मीडियामध्ये अगोदर आलेला आहेच. पण तरीही याच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ऐकून, काही अफवा ऐकून यावरती बोट दाखवून नेमका संशय व्यक्त केला जातो. ह्या जर सगळ्या गोष्टी बघितल्या, ह्या सगळ्या गोष्टीचा उगम केव्हा झालाय माहितीये? या सगळ्याचा उगम त्या दिवशी झालाय ज्या दिवशी सुनेत्रा पवारांनी सायंकाळी 5 वाजता शपथ घेतली. ताईनं शपथ घ्यायच्या अगोदर कुठलीही अशी अफवा नव्हती किंवा कुठलाही असा काहीच प्रकार नव्हता. कारण काकाने सुद्धा खुद्द बोललं होतं, हा फक्त एक निव्वळ अपघात आहे, एक दुर्दैवी अपघात आहे, यांच्यावरती कोणी राजकारण करू नका. पण यांच्यावरती राजकारणामध्ये पहिली उडी घेतली ते म्हणजे संजय राऊतांनी. संजय राऊतांनी पण सांगितलं की तो 6वा व्यक्ती कोण, तो 6वा व्यक्ती कोण. आता 6वा व्यक्ती कोण आहे? आता ह्या 6वा व्यक्ती बघा, तो अज्ञात जो 6वा व्यक्ती आहे, तो 6वा व्यक्ती हे सगळं काही विश करत आहे मित्रांनो. सुनेत्रा पवारांना DCM काय केलं, घाई काय केली, हा संशय तो 6वा व्यक्ती करतो. त्याचा घातपात झाला तो पार्थ पवारांनी, तटकरेंनी, पटेलांनी केला, आहे तो 6वा व्यक्ती म्हणतो. मिटकरी जे म्हणतात, खडसे जे म्हणतात, जे काही विरोधक म्हणतात, जे काही लोक म्हणतात की याचा अपघात आहे, हे सगळं जे काही घडवणार आहे तो 6वा व्यक्ती आहे. तो 6वा व्यक्ती नेमका कोण आहे? ते मनातनं नेमका 6वा व्यक्ती बाहेर पडलाय, त्या 6व्या व्यक्तीनं हे सगळे घडवून आणलंय आणि तो व्यक्ती करत आहे. आता ह्या 6व्या व्यक्तीला समोर आणा. कारण काय, तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो, मला सांगा. दादाने सोबत कुठली फाईल घेतली होती, त्याने सोबत कुठली फाईल घेऊन गेले होते, हे दादाशिवाय कुणाला माहिती असणार आहे का? नाही. मग ज्या व्यक्तीला ती फाईल कोणती आहे, ती फाईल कशा बाबतीमध्ये आहे, जे माहिती आहे तो म्हणजे 6वा व्यक्ती. कारण त्या विमानामध्ये असणाऱ्याला माहिती असणार आहे नेमक्या मध्ये फायली होत्या किती, फायली कोणत्या होत्या. त्यामध्ये जर ते 5 मेंबर जर जिवंत नाहीत, मग जो 6वा मेंबर होता त्याला हे नक्कीच माहिती आहे की ते फाईल कुठली होती, फाईल काय घेऊन गेली होती, त्याचा पुढला प्लॅन काय होता, विलिनीकरण होतं की नाही, हे सगळं त्या 6व्या व्यक्तीला माहित आहे. आणि या 6व्या व्यक्तीची जी काही भूमिका आहे सध्या संजय राऊत घेत आहेत. ते सांगतात की 10 वर्षे हे फाईल होती, ते फाईल होती. आता माझा पण बरं का, मी पण एक शंका घेतलेली आहे. याचा कुठल्याही गोष्टीशी संबंध काहीच नाही. जे दिसतंय, जे आपण बघतोय
ते फक्त मांडायचा प्रयत्न करत आहे त्या 6व्या व्यक्तीविषयी. पण ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकते, ते म्हणजे सुनेत्रा पवार. आपले माननीय दादांच्या पत्नी, माननीय सध्याच्या उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री सुद्धा पवार ज्यावेळेस समोर येतील तरी सांगतील हा सगळा घटनाक्रम, त्यांनी घाईघाईमध्ये शपथ का घेतली, त्यांच्यावरती नेमकं बर्डन काय होते का, दबाव काय होता का, किंवा दबाव कोण टाकला गेलाय का, ह्या सगळ्यांची उत्तरं ज्यावेळेस समोर येतील त्यावेळेस कळेल की नेमकं ह्या सगळ्याच्या मागे नेमकं काय चाललं होतं. पण तुमचं एकूण या विषयावरती मत काय, खाली कमेंट करायला विसरू नका की नेमकं पार्थ पवार, त्यानंतर पटेल आणि तटकरे यांनी दादाला संपवलं का, हा जो काय दमनियाचा प्रश्न आहे त्यावर तुमचं मत काय, तो 6वा व्यक्ती कोण त्यावर तुमचं मत काय, एकूणच ह्या सगळ्या प्रकरणावरती तुमचं मत काय आहे ते नक्कीच व्यक्त व्हायला मित्रांनो विसरू नका. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटू परत. तुम्हाला सर्वांना हा रामकृष्ण हरी.